जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील घटनेचा शिवसेना पनवेल यांच्या वतीनं जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कामोठी शहरात निषेध करण्यात आला आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य लवकरात लवकर सुधारावे यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, आतंकवादियों सावधान, जाग उठा है नौजवान या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। शिवसैनिकांनी पाकिस्तान ध्वज जाळून आपला रोष व्यक्त केला। काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसंच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी पेण शहरातील गांधी वाचनालय येथे आज नागरिक आणि महिला एकत्रित आले होते। यावेळी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, रायगड जिल्हा पेण, पनवेल, कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे, अण्णा वनगे यांच्यासह पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। श्रीवर्धन तालुक्यातून बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या डंपरला सकलब बायपास येथे अपघात झालाय। अपघात एवढा भीषण होता की डंपरच्या केबिनचा चुरा झाला असून टायर आणि पाटा बाहेर तुटून पडला। या अपघातात चालक सुशांत हा गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले। यानंतर पुढील उपचारांसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। श्रीवर्धन तालुक्यातून नेहमीच बॉक्साईटची ओव्हरलोड वाहतूक करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात। मात्र प्रशासनाकडून डोळे बंद करून कारवाई टाळली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीनं अलिबागच्या उसर येथील गेल कंपनीच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केलंय। कंपनीच्या प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे। या स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंत्राटी कामात प्राधान्य दिलं जात नाही। बाहेरील कामगार आणून इथं काम केलं जात आहे। 150 प्रकल्पग्रस्तांना ठेकेदारी पद्धतीत काम देण्याचं आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिलं होतं, मात्र त्याला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। उरण नगरपालिका हद्दीतील विमला तलावाजवळच्या पिचिंगला पुन्हा एकदा भगदाड पडल्यानं प्रशासनाच्या कामाच्या दर्जावर आणि हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। काही महिन्यांपूर्वीच पदपथ कोसळण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने हे अपघात होण्याची वाट पाहत आहेत का असा थेट सवाल नागरिकांनी केला। देऊळवाडी रस्त्यालगत असलेल्या पिचिंगला पडलेलं मोठं भगदाड मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आलं। याच भागात काही दिवसांपूर्वी कठडा कोसळला होता आणि त्या दुरुस्तीचं काम अजूनही सुरूच आहे। सिडको अतिक्रमण विभागाकडून उरण बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदा बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली। या कारवाईत अनधिकृत चाळीतील खोल्या तोडण्यात आल्या। न्यायालयाच्या आदेशानुसार चाळीतील खोल्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून तोडण्यात आल्या। यावेळी सिडकोकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। स्थानिक प्रकल्पग्रस्त रहिवाशांनी गरजेपोटी बांधलेल्या घरावर सिडकोचे अतिक्रमण विभाग कारवाईचा बुलडोझर फिरवणार तर नाही ना या भीतीपोटी रहिवासी धास्तावले असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। कोकणात मोठ्या प्रमाणावर कोळी बांधव राहत असून मच्छीमार बांधवांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेऊन मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याबद्दल मुळेखंड कोळीवाडा मच्छीमार विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विनोद जगन्नाथ कोळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचे आभार मानले। या व्यवसायाला अधिक गती मिळण्यासाठी आणि मच्छीमार व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी साकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या प्रेरणेतून आणि पुनीता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहाय्यानं रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण नावाचे डिजिटल शिक्षणाची नवी दिशा डिजिटल प्रगतीचे एक पाऊल हे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले। या अॅपचं लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, पुनीता गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेले मोबाईलचा तांत्रिक तपास करून सापडलेले 21 मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले। CIER या पोर्टलवर प्राप्त तक्रारीवरून त्यांचा तांत्रिक तपास करून त्यातील 21 मोबाईल कोपरखैरणे पोलिसांनी विविध ठिकाणावरून हस्तगत करून मूळ मालकांना परत दिलेत। मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी कोपरखैरणे पोलिसांचे आभार मानले। खालापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण उपविभागीय अधिकारी प्रकाश संगपाळ यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलं।
45 ग्रामपंचायतपैकी 40 ग्रामपंचायत यांच्या निवडणुका मागील 2 वर्षात पूर्ण झाल्या असून उर्वरित 5 ग्रामपंचायतींचं आरक्षण रद्द करण्यात आलंय. हे थेट सरपंच पदाचं आरक्षण सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आहे. यावेळी अनेकांनी आक्षेप घेतले. आपले म्हणणे लेखी द्या, संबंधित अधिकारी यांच्याकडे ते पाठवण्यात येईल असं आवाहन यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संगपाळ यांनी केलंय. पेण तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीपैकी सर्वार्थानं सधन असलेल्या 32 ग्रामपंचायतीवर पुढील 5 वर्षांसाठी महिलांचं आरक्षण पडल्याने या ग्रामपंचायतीवर महिला राज अवतरणार आहे. अनुसूचित जमाती 7, ओबीसी प्रवर्ग 9, सर्वसाधारण खुला प्रवर्ग 17 असे एकूण 64 पैकी 3 ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण जाहीर झाल्याने गावच्या कारभारणीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पेण तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पेण गुरुकुल हायस्कूल सभागृहात पार पडले. उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसंच महिला यांच्यासाठी राखून ठेवण्याच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत दिनांक 23 एप्रिल रोजी JNPA वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात उपविभागीय अधिकारी पवन चांदक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या सोडतमध्ये महिलांना जास्त प्राधान्य असल्याचं दिसून आलं. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, मनसेचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट सत्यवान भगत, विनोद म्हात्रे, 35 ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. वादळवाडा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवाडा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.